हॅलो मित्रांनो, तुम्हाला मी डॉक्टर बाबासाहेबांविषयी एक सत्य घटना सांगणार आहे. ही घटना तुम्हाला सुद्धा विचार करायला लावेल की एका माणसामध्ये एवढी कशी विद्वत्ता असू शकते, तो माणूस एवढा कसा महान असू शकतो हे तुम्हाला समजेल. त्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा. बाबासाहेब जेव्हा लंडनवरून बॅरिस्टरवरून येतात तेव्हा ते भारताच्या कोर्टात वकिली सुरू करतात. जेव्हा बाबासाहेब कोर्टात येतात तेव्हा बाबासाहेबांकडे बसायला खुर्ची नसते. कोर्टातील इतर वकील बाबासाहेबांकडे पाहून म्हणतात, हा तोच वकील आहे जो महार समाजातील आहे, याच्याकडे खूप मोठमोठ्या पदव्या आहेत. व पुढे बाबासाहेबांना टॉन्ट मारून म्हणतात की रे ओ बॅरिस्टर, तू खूप मोठा विद्वान आहेस, तू कोर्टाच्या बाहेर बसून सुद्धा आपलं दुकान चालवू शकतो. पण बाबासाहेबांना त्यांचा बोलण्याचा राग येत नाही. बाबासाहेब त्यांना म्हणतात की तुम्ही बरोबर बोलत आहात आणि बाहेर जाऊन बाबासाहेब एका जागेवर साफसफाई करून आपलं काम करू लागतात. पुढे हळूहळू बाबासाहेबांचे कामसुद्धा वाढायला लागते. बाबासाहेबांचा वकिली बिझनेससुद्धा कमी जास्त प्रमाणात चालू लागतो. विद्वत्तेनुसार प्रसिद्धीसुद्धा मिळू लागते. याच दरम्यान एक शेठ आणि शेठाणीच्या मुलाला कोर्टाने फाशीची सजा सुनावलेली असते. ते मुंबईतील सर्व मोठमोठ्या वकिलांना आपल्या मुलाच्या फायली दाखवतात, पण आपल्या मुलाला कोणीच वाचवू शकत नाही. हे ऐकून त्यांच्या पदरी निराशाच पडत असते. मुंबईमध्ये कोर्टाच्या चक्रा मारून मारून ते म्हातारे आईवडील थकून जातात. खूप पैसा खर्च करतात. सगळी मुंबई फिरून ते याच कोर्टामध्ये येतात की ज्या कोर्टाबाहेर बाबासाहेब बसलेले असतात. त्या कोर्टाच्या आतमध्ये सर्व वकिलांना मुलांची फाईल दाखवतात, पण कोणताच वकील त्या मुलांची फाईल घ्यायला तयार नसतो आणि म्हणतात की या केसमध्ये काहीच होऊ शकत नाही, मुलाला कोणीच वाचवू शकत नाही. त्या शेठने मुंबईतल्या मोठमोठ्या वकिलांना फाईल दाखवली की जे कायद्याला आपले घर मानत होते ते म्हणत होते की कायदा तर आमच्या हातात आहे, पण सगळ्यांनीच त्या मुलाची केस घेण्यास नकार दिला. त्या कोर्टामध्ये जे सर्व वकील त्या शेठला टॉन्ट मारून म्हणतात की अरे शेठ, तुमची केस जो बाहेर बसलेला महार जातीचा वकील आहे तो खूप विद्वान आहेस, तो लढेल. ते सर्व दलितांच्या देवाला म्हणजेच बाबासाहेबांना टॉन्ट मारत चिडवत होते. पण त्या शेठला एक अशीच आशेची किरण पाहिजे होती की कोणीतरी माझ्या मुलाची केस लढेल. त्या वकिलांची म्हणणे ऐकून तो शेठ लगेच बाहेर येतो आणि बाबासाहेबाला भेटतो आणि बाबासाहेबांच्या पायावर पडतो आणि म्हणतो की बॅरिस्टर, माझ्या मुलाला वाचवा, मी पाहिजे ती रक्कम द्यायला तयार आहे. बाबासाहेब ती फाईल बघून म्हणतात की तुम्ही ही फाईल खूप मोठमोठ्या वकिलांना दाखवली असेल, मी तर महार जातीचा आहे, मी काय करू शकतो, ही फाईल तुम्ही आणखी मोठमोठ्या वकिलांना दाखवा. बाबासाहेबांचा चेहरा पाहून तो शेठ म्हणाला, बाबासाहेब, मी तुमचा चेहरा पाहिला आहे, तुम्हीच माझ्या मुलाला वाचवू शकता, जगातला कोणताच वकील वाचवू शकत नाही. मी माझ्या मुलाचे दुःख सहन करू शकतो, पण त्याची जी आई आहे ती सहन करू शकणार नाही. तिला माहिती पडलं की तिच्या मुलाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे, ती तर जगच सोडून देईल. बाबासाहेब, माझ्या घरातून एक नाही तर 2 प्रेत बाहेर निघतील. मला एकच मुलगा आहे, माझ्याकडे खूप मोठी संपत्ती आहे, मी काय करू त्या संपत्तीची, कोण सांभाळेल त्या संपत्तीला. तेव्हा बाबासाहेबांना लहानपणी आई भीमाबाईने सांगितलेली गोष्ट आठवली. भीमा, कोण्या निर्दोष माणसाचा जीव वाचवायचा असेल तर संकोच करू नकोस. एका नेक कामासाठी खोटं बोलायचं असेल तरी मागे पुढे बघू नकोस. नंतर बाबासाहेबांनी ती फाईल बघितली आणि म्हणाले, शेठ, तुम्ही ही फाईल कोण्या मोठमोठ्या वकिलांना तर दाखवली नाही. तेव्हा तो शेठ म्हणाला, बॅरिस्टर, मी ही फाईलच दाखवली नाही तर यावर मी खूप खर्चसुद्धा केला, कोणाच्या येणाऱ्या 3 पिढ्यासुद्धा कमवणार नाही एवढा खर्च केला, माझ्या मुलाला वाचवा. तो बाबासाहेबांजवळ थरथर कापत हात जोडत पाया पडत होता. फक्त माझ्या मुलाला वाचवा साहेब, फक्त माझ्या मुलाला वाचवा. तेव्हा बाबासाहेबांनी त्याचे दुःख पाहून म्हणाले, शेठ, तुम्ही आता घरी जा, मी लढेल तुमच्या मुलाची केस. हे ऐकून त्या शेठच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला
आणि मला खात्री वाटत होती की तुम्हीच हे केस लढवणार आणि माझ्या मुलाचा जीव वाचवणार. जीवन आणि मृत्यूमध्ये फक्त 10 दिवसांचा फरक होता. 10व्या दिवसानंतर त्या मुलाला फाशी होणार होती. कोर्टामध्ये केस सुरू झाली. जज साहेब बाबासाहेबांना म्हणाला, आंबेडकर तुम्ही काहीच नाही बोलणार या केसवर? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, नाही, तुम्ही तुमचा निकाल द्या, मी काहीच नाही बोलणार या केसवर. हे ऐकून त्या शेठच्या मनात भीती वाटायला लागली. हे तर म्हणत होते की मी तुमच्या मुलाला वाचवेल, पण यांनी तर कोर्टामध्ये काहीच बोलायलाच नकार दिला. तो शेठ मनातल्या मनात म्हणत, बाबासाहेब तुम्ही हे चांगले नाही केले. मी खूप आशेने तुमच्याकडे आलो होतो. मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणालो होतो की तुम्हीच माझ्या मुलाला वाचवा. जज साहेबांनी फाशीची सजा सुनावल्यानंतर त्या मुलाला फाशीच्या रूममध्ये नेण्यात आले. मुलाच्या गळ्यात फाशीचा फंदा टाकताच बाबासाहेब म्हणाले, बस, तुम्ही फाशीची सजा दिली होती, मौत नाही. असे बोलून दलितांच्या देवाने त्या मुलाचा जीव वाचवला. असे होते आपले बाबासाहेब, अशी होती त्यांची विद्वत्ता. तेव्हापासून कोर्टाच्या कारवाईमध्ये फाशीची सजा असे न म्हणता सजा ये मौत म्हणजेच मरेपर्यंत फाशी असे म्हटलं जातं. बाबासाहेबांचा हा दिमाग पाहून मोठमोठ्या सगळे वकील जे बाबासाहेबांवर टोंट मारत चिडत होते, नीच म्हणत होते, ते सगळे गप्प झाले. बाबासाहेबांनी त्या मुलाला सोडवून त्या आईपाशी घेऊन गेले आणि तिला म्हणाले, हे घे तुझ्या मुलाला. असे बाबासाहेबांनी त्या निर्दोष मुलाला फाशीपासून वाचवले. असे होते आपले बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर. दलित, पददलित, मजूर, स्त्रिया, कामगार यांच्या स्वाभिमानासाठी बाबासाहेबांनी जीवनभर संघर्ष केला आणि त्यांना संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. जय भीम. मित्रांनो, या चॅनलवरती असेच काही बाबासाहेबांविषयी माहिती आम्ही घेऊन येत असतो. तुम्ही खरंच बाबासाहेबांचे अनुयायी असाल, बाबासाहेब आवडत असाल, तर प्लीज या इक्वालिटी फॅन्स क्लब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.